परभणीमध्ये काँग्रेस कुणासोबत लढणार, आघाडी होणार का, या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत काँग्रेसचे नेते रणखांबे सर आहेत. परभणीमध्ये पाहायला गेलं तर राजकारणामध्ये खूप शांतता पसरली आहे. युती देखील तुटली असल्याची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली आहे. मात्र उद्या काय त्या संदर्भात अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र रणखांबे सर, काँग्रेसचे नेते, यांच्याकडून काय माहिती मिळते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. काय तुमची कुणासोबत आघाडी वगैरे होणार आहे काँग्रेस? उद्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये परभणीमध्ये शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांची आघाडी झालेली आहे. शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटासोबत, आणि आम्ही त्या दोघांच्या समन्वयातून आम्ही जागा निवडतो. आता माझ्याच वार्डामध्ये प्रभाग नंबर हा 12 आहे. याच्यामध्ये आम्ही उबाटाला आम्ही 3 जागा दिल्यात आणि काँग्रेस 1 जागा लढते. काँग्रेसच्या कोट्यातून मी आहे, पण आम्हाला सिम्बॉल सारखाच असावा म्हणून आम्ही चौघांचं आमचं सिम्बॉल मशाल आहे. मग याच वार्डामध्ये आणि इतरही वार्डामध्ये काँग्रेस शिवसेनेसोबत लढत आहे आणि दोन्ही पक्ष परभणीचे सोबत समन्वयाने लढतील आणि परभणी शहरामध्ये निश्चितपणे आमच्या महाविकास आघाडीचा उद्याचा महापौर असेल. याच्यामध्ये तुम्ही प्रभागात सांगितलं, मात्र पूर्ण ह्याच्यामध्ये किती किती जागाचं वाटप झालंय शहरात? जी काय पक्षसृष्टी आहे एक्झॅक्टली ती ह्या बाबतीत बोलेल. मला मात्र प्रभाग नंबर 16 आणि 12 या 2 ठिकाणचं माहिती आहे. 16मध्ये सुद्धा याच पद्धतीनं आमचा अलायन्स आहे. 16मध्ये सुद्धा 3 उभाटाचे आहेत आणि 1 काँग्रेसचा आहे. त्या ठिकाणी सुद्धा अशीच या पद्धतीने आम्ही अलायन्स केलं होतं आणि 12मध्ये सुद्धा त्याच पद्धतीचं आहे. खरं पहिलं तर जे काही सध्या कामं चालू आहेत, हत्यांबिरे म्हणतायत की आमच्या कार्यकाळामध्ये याची मान्यता मिळाली शासनाकडून. मात्र भाजप देखील तेवढं जे आहे ते श्रेय घेताना पाहायला मिळते. मात्र याकडे तुम्ही कसं पाहताय? परभणी काँग्रेसमध्ये जे काही नेते आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्यानं आम्ही नाव घेतो सिद्धार्थ हत्यांबेरे यांचं, सुरेशदास देशमुख यांचं नाव घेतो आम्ही, त्यानंतर बाळासाहेब रंगे, तुकाराम रंगे यांचं नाव घेतो आम्ही. ह्या सगळ्या लोकांनी मिळून परभणी शहरामध्ये गेले अनेक वर्ष काँग्रेसचं काम केलेलं आहे आणि काँग्रेस खूप छान पद्धतीनं समोर आणलेली आहे. सध्या जे बाबाजानी दुर्राणी आहे साहेब, ते जिल्हाध्यक्ष आहेत, त्यांच्या प्रमुख समन्वयातून त्यांच्या माध्यमातून आम्ही युतीची घोषणा केलेली आहे आणि जे काही मागचा निधी होता तो काँग्रेसच्याच काळात आला होता आणि त्याच काळात विकास कामं झालेली आहेत. खरं पाहिलं तर धुळीचं प्रमाण इथं परभणीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे. पुढल्या काही कार्यकाळामध्ये धूळ कमी होण्यासाठी, परभणीकरांना त्याचा त्रास होऊ नये म्हणून काँग्रेस कशा पद्धतीमध्ये काम करेल? खरं पाहायला गेलं तर आपण एक सर्वसामान्य नागरिक म्हणून विचार केला तर खरंच सर्वांना त्रास यात काही शंका नाही. पण तुम्ही बघितलं असेल की मागच्या 2.5 ते 3 वर्षात या काळात हा प्रशासकीय काळ होता. त्या काळात खूप काही कामं नाही करता आली त्यांना. त्याच्यामुळे त्या गोष्टींचा त्रास सर्वसामान्य लोकांना झाला. उद्या जर याच महाविकास आघाडीचा महापौर आला तर निश्चितपणे त्याविषयी आम्ही आवाज उठवू. स्पेशल मी सांगतो, मला त्याविषयी जोरदारपणे आवाज उठवायला आवडेल. कारण परभणी शहरामध्ये कुठल्याही भागात तुम्ही जा, मागच्या काही दिवसात रोड ठीकठाक झालेत, परंतु मागच्या 2.5 वर्षामध्ये परिस्थिती फारच दयनीय झाली महापालिकेची आणि त्याचाच हा परिणाम झाला की तुम्ही शहरातल्या कुठल्याही रोडला जा, तुम्हाला अत्यंत धूळ दिसणार. शहरामधून आपण सकाळी आंघोळ करून बाहेर पडलो तर सायंकाळी घरी परत आलोत तर आपला स्वतःचा चेहरासुद्धा आपल्याला बघवत नाही, आपले कपडेसुद्धा आपल्याला बघवणार नाहीत. ही आमची अवस्था आहे. पण निश्चितपणे आमच्यासारखे तरुण आणि समाजाच्या हिताचं काम करणारे मुलं समोर आले तर हे चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही. खरं तर आघाडी होणार हे निश्चित तुम्ही सांगितलंय. मात्र प्रचारादरम्यान तुमचे महत्त्वाचे मुद्दे कोणकोणते असणार आहेत परभणीसाठी? परभणी शहराच्या विकासाच्या दृष्टीनं आम्ही युवकांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी आम्ही अनेक प्रोग्राम ठेवलेले आहेत. शक्यतो काँग्रेस पक्षानं आणि शिवसेनाचे जे विद्यमान आमदार आहेत राहुलजी पाटील आणि जे परभणीचे विद्यमान खासदार आहेत सन्मान्य बंडू जाधवजी आणि डॉक्टर सिद्धार्थ हत्यांबरे, बाबाजान दुर्राणी साहेब, सुरेशराव देशमुख साहेब, या सगळ्यांच्या विचारातून त्यांची ब्ल्यूप्रिंट तयार झालेली आहे. त्यातून आम्ही एक छान ब्ल्यूप्रिंट तयार केलेली आहे आणि निश्चितपणे शहरात महिला, तरुण आणि युवक यांच्यासाठी आम्ही छान काम करण्याचा प्रयत्न करू. खरं तर असं देखील बोललं जातंय की महाराष्ट्रामध्ये, केंद्रामध्ये सरकार जे आहे ते आमचं आहे आणि परभणीमध्ये जर ही जी महानगरपालिका आमच्या हातात आली तर अधिक विकास करता येईल, असं युतीतील नेत्यांचं म्हणणं आहे. तुम्ही त्याकडे कसं पाहताय, त्यांच्या या वक्तव्याकडे? महापालिका एक स्वायत्त संस्था आहे. इथल्याच लोकांनी ती चालवायची, इथल्याच कारातून. परभणीमध्ये निश्चितपणे पुढच्या काळात कधी ना कधी राज्यामध्ये, केंद्रामध्ये काँग्रेसची आणि शिवसेनेची सत्ता असेल यात काही शंका नाही. आज ती नाही हे अगदी सत्य आहे. पण इथला तरुण हा सातत्यानं, इथला मतदार हा सातत्यानं शिवसेनेसोबत आहे, इथला मतदार हा काँग्रेससोबत आहे, इथला मतदार हा समविचारी
आणि हा सेक्युलर मतदार आहे. तो सातत्यानं शिवसेना आणि काँग्रेससोबत राहिलेला आहे. तर याही काळात याही निवडणुकीमध्ये तो निश्चितपणे काँग्रेस आणि बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसोबत असणार आहे. एक शेवटचा प्रश्न, परभणीकरांना काही आव्हान वगैरे करणार आहात? खरं तर आता आघाडी तर झालेली. परभणी शहरातील सर्व मतदारांना मी जाहीर आवाहन करतो. या निवडणुकीत शिवसेना बाळासाहेब ठाकरे त्यानंतर काँग्रेस या दोन्ही पक्षांनी मिळून अत्यंत छान उमेदवार दिले आहेत. परभणी शहरातील सर्व तरुणांनी, माता भगिनींनी आणि मतदारांनी जर आपण शिवसेना आणि काँग्रेससोबत राहिलात तर निश्चितपणे परभणीमध्ये राहुलजी पाटील, बंडू जाधव साहेब आणि सिद्धार्थ हत्तेंबरे, सुरेश देशमुख साहेब, बाबाजान दुराणी साहेब या सर्वांची ताकद या इलेक्शनमध्ये वाढणार आहे. सर्वांनी आमच्यासोबत राहा आणि आमच्या सर्व उमेदवारांना आपण भरघोस मतात निवडून द्या, हीच मी सर्व जनतेला विनंती आणि अपेक्षा व्यक्त करतो. ओके, धन्यवाद रणखांबे साहेब. खरं तर काँग्रेसचे नेते यांनी दिलेल्या प्रतिक्रिया, मात्र आघाडी जी आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी परभणीमध्ये झाल्याचे पाहायला मिळतंय. मात्र आणखीन काही नवीन आपल्याला अपडेट्स परभणीमधून मिळतील का, हेही पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मीडिया, परभणी.